आणि माझा अंदाज आहे की कदाचित आजपर्यंत जेवढे अध्यक्ष सभापती झालेले आहेत त्यात सगळ्यात तरुण सभापती म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी असेल। आपण मगाशी मी तुम्हाला तिथे बसवत असताना वय सांगितलं परंतु ते पटत नाही। मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणले अजून आपण 40च वाटताय आणि त्याच्यामुळे एकंदरीतच एक चांगल्या पद्धतीने काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे। सभापती महोदय आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे। आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे। मला आठवत आहे 9 ते 14 आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं, विरोधी पक्षामध्ये होता, बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे। पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला, राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी, तुमचा तो देखणेपणा, तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं त्यावेळेस आम्ही म्हणायचो काय बदल झालाय। आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय। तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही ना त्यांचा सफारी हाफ असायचा, त्यांना आठवत असेल। स्तुती काय गिरीश कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार। आताही कट होता होता वाचला अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु दोन्ही बाजूच्या सन्मानित सदस्यांना सांगायचं आहे की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस मैदानं गाजवलेली आहेत। तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळव